भिंगारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमान दुर्घटनेतील कॅप्टन व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती. वातावरण झाले भावुक. उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वसामान्य जनतेचा आवाज होते. संजय सपकाळ, अहिल्यानगर प्रतिनिधी. हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विमान दुर्घटनेत निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही श्रद्धांजली सभा भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे पार पडली. यावेळी ग्रुपचे सदस्य, नागरिक, ज्येष्ठ मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅप्टन शांभावी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी व सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. सर्व दिवंगतांना उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकल्याची भावना व्यक्त केली. या श्रद्धांजली सभेसाठी हरदीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, पत्रकार जहीर सय्यद, संजय भिंगार दिवे, सर्वेश सपकाळ, जियान सय्यद, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, अशोक पराते, दीपक राव धाडगे, दिनेश शहापूरकर, अभिजित सपकाळ, मनोहर दरवडे, सदाशिव मांढरे, विलास आहेर, दीपक मेहतानी, दीपकराव घोडके, रतन मेहेत्रे, दीपक लिपाने, अविनाश जाधव, हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुधीर कपाळे, सरदारसिंग परदेशी, प्रकाश देवळालीकर, इंजिनियर अनिलराव सोळसे, शंकरराव पंगुडवाले, सुंदरराव पाटील, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, कोंडीराम वागसकर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, एकनाथ जगताप, तुषार घाडगे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, मुकेश मुथियान, अजय खंडागळे, विकास निमसे, सखाराम अळकुटे, कुमार धतुरे, आसाराम बनसोडे, संतोष वीर, अमोल सकपाल, अनिल शिरसाठ, दीपक अमृत, विशाल भामरे, देविदास गंडाळ, रवी ताठे, योगेश हळगावकर, मिलिंद भिंगारदिवे, संजय गवळी, सुहास देवराईकर आदी उपस्थित होते. संजय सपकाळ म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेचा आवाज होते. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. या दुर्दैवी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्याच कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे स्पष्ट केले. सचिन चोपडा म्हणाले की ही घटना अत्यंत वेदनादायक असून मन हेलावून टाकणारी आहे. अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात विकास, प्रशासन आणि लोककल्याणाला प्राधान्य दिले. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या वैमानिक व कर्मचाऱ्यांचा त्याग देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील. हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे म्हणाले की जीवन क्षणभंगूर आहे हे या घटनांमधून पुन्हा एकदा अधोरेखित होते. दिवंगत आत्म्यांना ईश्वर सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना आहे. दुःखाच्या या क्षणी समाजाने एकत्र येऊन संवेदनशीलतेचा परिचय देणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद. आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर आपल्या संपूर्ण आपण पाहतो देशात देखील अजितदादा पवारांचा असा छाप होता. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांची बातमी कळाली आणि विश्वास बसेना अशी ही दुर्घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दल सांगायचं म्हणल्यानंतर एक खरं नेतृत्व, जे खरं बोलणार आणि स्पष्ट बोलणार असा हा व्यक्तिमत्व आपले हे अजितदादा पवार यांनी समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी वंचित असतील, दलित असतील, बहुजन असतील, सर्वसामान्य समाज असतील
यांच्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावून त्यांनी सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अजितदादा पवार हे एक शांत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊन निर्णय घेणारे असे हे नेतृत्व होतं आणि हे ते जाण्यामुळं नक्कीच आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी पोकळी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय. शासनाने देखील 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे. आपण आपल्या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून अजितदादांशी काही सभासदांचा संपर्क आलेला आहे. त्यांनी त्यांचं जाणून घेतलेलं आहे की त्यांचा स्वभाव कसा आहे आणि हे करत असताना अजितदादांना आपल्या ग्रुप संदर्भात देखील माहिती दिलेली आहे आणि त्यांनी देखील आपल्याला खूप असं भरभरून प्रतिसाद देखील दिलेला आहे आणि या ठिकाणी ते गेल्यामुळं आपल्या ग्रुपची देखील मोठी हानी झालेली आहे, पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्यानंतर आम्ही आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून त्यांना भेटलो आणि आपल्या गार्डनची देखील माहिती दिलेली आहे. पुस्तिका देखील त्यांना त्यावेळेस दिली होती आणि त्यांनी प्रशंसा देखील आपली केली होती. हे करत असताना त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला काय लागत असेल तर आपले संग्राम भैया तुमच्या बरोबर आहेतच, तुम्ही त्यांना मागणी करत जा, ते संपूर्ण मागणी तुमची मान्य करतील. असे हे देशविमुख असं नेतृत्व महाराष्ट्रातून गेलेलं आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या सपकाळ परिवाराच्या वतीनं, आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचा संपूर्ण भिंगार परिसर असेल, पंचक्रोशीतील असेल, आणि सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांची आत्म सद्गती लाभो, ईश्वर त्यांना चांगल्या जागी ठेवो ही ईश्वरचरी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. काल सकाळी आपल्याला नेहमीच आश्चर्याचा धक्का देणार अजितदादा पवारांची जी बातमी आली आणि आधी बातमी अशी आली की ते फक्त जखमी झाले, पण नंतर कळालं की नाही त्याच्यात दुर्दैवी अंत झाला. तर कोणाला विश्वासच बसायला तयार नाही की अजितदादा सारखं नेतृत्व आपल्यातनं गेलं. कारण की ते 4 वेळेस अर्थमंत्री राहिले होते आणि पूर्ण महाराष्ट्राचं आज जे महाराष्ट्र ज्या लेवलवर आहे त्या म्हणजे आज महाराष्ट्राची जी प्रगती त्याच्यात फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा होता. कारण की अर्थ खातच त्यांच्याकडे होतं आणि गरीबाची जाण असणारा आणि स्पष्टोक्ता ज्या म्हणतो ना की जो स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व जे होतं ते अजितदादा पवार होतं. की सकाळी त्यांच्या कामाची रूपरेषा अशी होती की सकाळी 5-5:30 वाजता ते एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं की ते 5:30 वाजता अधिकाऱ्यांच्या आधी ते हजर असायचे. ते उलट अधिकाऱ्यांचं इतकं जबरदस्त त्यांचं वचक होतं त्यांच्या अधिकाऱ्यांवर की सगळे त्यांना घाबरायचे. नाही बाबा अजितदादा त्यांच्या आधी ते हजर व्हायचे. 6 वाजता त्यांच्या कामाची रूपरेषा चालू व्हायची. म्हणजे 18 घंटे काम करणारा व्यक्ती आज आपल्या महाराष्ट्रातून आपल्याला हरपलं. ते आपल्या फार मोठ्या आपल्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांवर आहे फार मोठी दुःखाची शोककळा पसरलेली आहे. अजितदादाबद्दल आता संजीवनी असं सांगितलं की त्यांच्या जाण्यामुळे इतकी मोठी पोकळी निर्माण झाली की कधी आपण भरू शकत नाही. त्यांचं मी काल क्लिप पाहत होतो त्याच्यात त्यांनी आज देवेंद्र फडणवीस होते एका जेव्हा जेट मध्ये येत होते तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर जे ढगात गेलं होतं. तर ते म्हटलं ते काहीच दिसत नाही फडणवीस साहेब, त्यांना घाबरू नका, माझे 6 वेळेस ऍक्सिडेंट झालेला आहे, आपल्याला काही होणार नाही, तुम्ही काय ते नाव घेते म्हणजे मी तर नाव घेत होतो देवाचं ते आता याच्यातनं वाचवा म्हणून. तर ते म्हणजे पण ते शेवटी काळाची पण मागही त्यांचा मागच्या वर्षी 2024 मध्ये ते हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्याच्यातून ते वाचले. परमेश्वर त्यांचं आयुष्य वाढवलं होतं. पण नेमकं काल असा आघात झाला की कोणाला विश्वासच बसायला तयार नाही. आणि काल बारामतीला त्यांच्या 4 सभा होत्या. म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचा हातखंडा होता, कोणी त्यांचा हातच जोडू शकत नव्हतं. आणि एक चांगला मित्र म्हणजे फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो, त्यांनी एक चांगला मित्र आपण सर्वांनी असो, एक चांगला नेता आपण गमावलेला आहे. कारण की हे परत कधी न भरून येणारी पोकळी महाराष्ट्राच्या जनतेला सहन करावी लागलेली आहे. तर त्यांच्या कालच्या निर्णयामुळे त्यांना आपल्या सर्व ग्रुप तर्फे आपण खूप खूप असं श्रद्धांजली वाहू आणि त्यांना परत एकदा अभिवादन करतो. जे जिथे असतील त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. भगिनींनो, कालची बातमी ज्यावेळेस कळाली तर मला खरंच नाही वाटलं. ते म्हणलं उगाच मस्करी करू नका किंवा असं काही करू नका, अफवा पसरू नका. परंतु मोबाईलवर धडा सोशल मीडिया हे पाहिलं तर ते विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्यावेळेस वाईट वाटलं. आणि असा विधानसभेमध्ये त्यांचं मैत्रीपूर्ण भाषण असायचं, सगळ्या सभासदांना जिंकून घ्यायचे ते, आणि कोणतेही काम असेल तर अतिशय मैत्रीपूर्ण भाषेत संसदेला म्हणजे विधानसभेत विवेचन करून ते लोकांचा त्या प्रश्नावर मन जिंकून घ्यायचं आणि तो प्रश्न मार्गी लावायचे.
कधी कोणाशी वैर नाही, कधी कोणाशी तंटा नाही. सगळ्या महाराष्ट्रभर त्यांना प्रेम करणारी माणसं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दादांचं जाण्यामुळं खरंच महाराष्ट्र विकासाच्या जी काही हे बसलेले खेळ बसलेले असं म्हणावं लागेल. कारण दादा हे विकास पुरुष होते. त्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटलेले आहेत. मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस उद्घाटन होतं त्यावेळेस दादांना जे लोक आमचे जय भीम जय भीम जय भीम म्हणायचे, दादा जय भीम जय भीम सगळं हात, आणि ते आता जिवंत आहे असं वाटतं. आणि आज आपल्या नगर शहरामध्ये जेवढी कामं आहेत ती रस्त्याची ते केवळ दादामुळे आहेत. दादामुळे हे सिमेंटचे रस्ते झाले. दादा पैसे देतो, वित्त मंत्री असल्यामुळं त्यांना विकासाची जाण होती. संग्राम भाईंना त्यांनी सांगितलं होतं स्टँड असा कसा आमच्या बारामतीला येऊन पहा कसं आहे, त्याच्यामुळे आपल्या स्टँडची देखील सुधारणा होत आहे. आणि असा महान पुरुष आपल्या महाराष्ट्रामधून, आपल्या समाजामधून, आपल्या जनतेमधून निघून जातो त्यावेळेस सगळ्यांना वाईट वाटतं. लाडकी बहिणीची जी काही योजना आहे ती दादांमुळेच या ठिकाणी विकास पावलेली आहे. सगळ्या लोकांचं कल्याण करण्याची जी काही त्याच्यामध्ये भावना होती ती फार महत्वाची होती. आणि असा नेता पुन्हा होणे नाही. सगळे लोक, काल मी टीव्हीवर पाहत होतो, ओक्साबोक्शी रडत होती. सगळे ओक्साबोक्शी रडत होते. सगळ्यांना वाईट वाटत होतं. कारण सकाळी उठून कामाला लागणारा व्यक्ती ज्यावेळेस बारामती येऊन त्यांचं बारामती येऊन ज्यावेळेस निधन होतं त्यावेळेस विश्वास बसत नाही. तर अशा या महान पुरुषाला, अशा थोर व्यक्तिमत्वाला आपल्या संपूर्ण भारतीय मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण भिंगार शहराच्या वतीनं, संपूर्ण महाराष्ट्रभरच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी मी दादांना आदरांजली अर्पण करतो. जय हिंद. काल अचानक विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अशा दुर्घटनेमध्ये त्यांचा अंत झाला. विकासाचे महामेरू असणारे असे अजितदादा 11 वेळेस राज्याचा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणारे असे राज्यातले एकमेव ते मंत्री होऊन गेले. 2 वेळेस खासदार असणारे आणि 8 वेळेस विधानसभेवर निवडून येणारे असे राज्यातले एकमेव अशा 11 वेळेस निवडणुकीत लढणारे आणि सदैव यशस्वी होणारे असा एकही मंत्री नाही की तो 12वी नंतर सलग आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत निवडून आला. आणि असे भारामध्ये त्यांना दैवत मानणारे, देव मानणारे अशा काल लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सर्वांचं अंतःकरण असं भरून आलं आणि ओक्साबोक्शी रडू लागले. सर्वांना इतकं दुःख झालं की असं निर्भीड जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे असे एकमेव दादा आज आपल्या सर्वातून निघून गेले. असा मोहरा झाला नाही पुढे न होणार. अजितदादा पवार हे नाव राज्यात नव्हे जगात गरजेचं राहणार. म्हणून दादांचं असं निर्भीड वक्तृत्व आणि धुरंधर असं नेतृत्व आज राज्यातून हरपलं. सर्वावर शोककळा पसरली. परंतु असं आहे की परमेश्वराने ज्याला जेवढं आयुष्य दिलं तेवढं जगावंच लागतं. ते तुमच्या आमच्या हातात नाही. पण दादांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आज सर्व हार्दिन मॉर्निंग ग्रुप तर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनावडी परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संयोजकांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.